नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये आपण पॉवर सायकल बेसिक हा पार्ट बघतोय. पॉवर सायकलचा उपयोग हा आय सी इंजिन वर्किंगमध्ये आणण्यासाठी केलं जातं. आय सी इंजिनमध्ये काय काम होतं तर हीट एनर्जीचं कन्व्हर्जन वर्क एनर्जीमध्ये करण्याचं काम हे आय सी इंजिनमध्ये होत असतं आणि ही प्रोसेस करण्यासाठी आपल्याला सायकलची गरज असते. आय सी इंजिनचं कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीनं असतं बघा. आय सी इंजिनमध्ये पहिला कॉम्पोनंट असतो सिलेंडर, त्याच्यामध्ये असतो पिस्टन, या सिलेंडर पिस्टन अरेंजमेंटमध्ये आतमध्ये वर्किंग मीडिया वापरला जातो, तो म्हणजे एअर. आणि या एअरमध्ये आपण 4 प्रोसेस करतो थर्मलच्या प्रोसेस, की ज्या प्रोसेसच्या बंचलाच आपण म्हणतो पॉवर सायकल. कोणकोणत्या 4 प्रोसेस करतो आपण तर हीट ॲडिशन, एक्सपान्शन, हीट रिमूव्हल, आणखीन कॉम्प्रेशन. आता या अनुषंगानं या एअरच्या ज्या प्रॉपर्टीज असणार आहेत त्यापैकी आपल्याला 4 प्रॉपर्टीची गरज असणार आहे पॉवर सायकल डिफाईन करण्यासाठी. त्यामध्ये पहिली प्रॉपर्टी प्रेशर, दुसरी व्हॉल्यूम, तिसरी टेम्परेचर आणि चौथी एन्ट्रॉपी. तर या 4 प्रॉपर्टीवरती प्रोसेसचा कोणता इफेक्ट होतो तो समजावून जर घेतला आपण तर आपल्याला पॉवर सायकल सॉल्व्ह करता येते. तो पार्ट आजच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर करणार आहे. आपण एक एक प्रॉपर्टी बघूया. पहिली प्रॉपर्टी बघू आपण प्रेशर. प्रेशर म्हणजेच फोर्स अपॉन एरिया. याचा अर्थ असा होतो प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स and pressure is inversely proportional to area. या दोन्ही इक्वेशनला जर कंबाईन केलं तर इक्वेशन तयार होतं आपलं प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. तर प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स याचा अर्थ काय, जर फोर्स इन्क्रीज झाला, वाढला, तर प्रेशर देखील इन्क्रीज होईल. जर फोर्स डिक्रीज झाला तर प्रेशर देखील डिक्रीज होईल. लक्षात आलं. तर प्रेशर आणि फोर्समध्ये हे रिलेशन आहे. त्याच्यानंतर प्रेशर आणि एरियामध्ये कोणतं रिलेशन आहे, जर एरिया इन्क्रीज झाला, वाढला, तर प्रेशर डिक्रीज होईल. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन असल्यामुळं. तसंच जर एरिया डिक्रीज झाला तर प्रेशर इन्क्रीज होईल. तर पहिली प्रॉपर्टी बघतो आपण प्रेशर, आणि ही प्रेशर प्रॉपर्टी कशावरती डिपेंड आहे, फोर्स आणखीन दुसरं एरिया. त्याच्या अनुषंगाने इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी बघतोय आपण व्हॉल्यूम इज proportional टू एरिया. याचा अर्थ काय, जर एरिया इन्क्रीज झाला तर व्हॉल्यूम काय होणार, इन्क्रीज होणार. जर एरिया डिक्रीज झाला तर व्हॉल्यूम डिक्रीज होणार. ही झाली दुसरी प्रॉपर्टी. त्याच्यानंतर तिसरी प्रॉपर्टी आहे टेम्परेचर. टेम्परेचर ही प्रॉपर्टी हीटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे काय, जर हीट ॲड केली तर टेम्परेचर इन्क्रीज होणार. जर हीट रिमूव्ह केली तर टेम्परेचर डिक्रीज होणार.
त्याच्यानंतर टेम्परेचर ही प्रॉपर्टी एक्सपान्शन वरती डिपेंड आहे. म्हणजे काय बघा, जर एक्सपान्शन झालं तर टेम्परेचर डिक्रीज होणार, कमी होणार. आणि जर कॉम्प्रेशन झालं तर टेम्परेचर इन्क्रीज होणार. त्यानंतर शेवटची प्रॉपर्टी एन्ट्रॉपी. एन्ट्रॉपी ही हीटला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे काय, जर हीट ॲड केली तर एन्ट्रॉपी इन्क्रीज होणार, जर हीट रिमूव्ह केली तर एन्ट्रॉपी डिक्रीज होणार. या पद्धतीनं या 4 प्रॉपर्टीमध्ये बदल होत असणार आहे. आणखीन एक एन्ट्रॉपीच्या रिलेटेड, समजा हीट ॲडही झालं नाही, रिमूव्हही झालं नाही, तर एन्ट्रॉपी कशी राहणार, कॉन्स्टंट राहणार. तर प्रॉपर्टीमध्ये जो बदल होणार आहे तो या पद्धतीनं चेंजेस होणार आहे. ठीक आहे. आता या प्रॉपर्टीचा उपयोग करून किंवा या बेसिक गोष्टीचा उपयोग आपल्याला 4 प्रोसेसमध्ये करायचा आहे. ज्या 4 प्रोसेस IC इंजिनमध्ये होणार आहेत पॉवर सायकलच्या अंडर, त्याच्यामध्ये पहिली प्रोसेस असणार आहे ती म्हणजे हीट ॲडिशन. आता हीट ॲडिशन ही प्रोसेस 3 प्रकारे करता येणार आहे. त्याचे 3 टाईप आहेत. त्याच्यामध्ये पहिला टाईप बघतो आपण, टाईप 1, हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट प्रेशर. प्रेशर कॉन्स्टंट ठेवून हीट ॲड करायची. म्हणजे नेमकं काय घडणार बघा, IC इंजिनचा पहिला कंपोनंट सिलेंडर, त्याच्या आतमध्ये आहे पिस्टन. सिलेंडर पिस्टनच्या आतमध्ये भरलेला आहे वर्किंग मीडिया एअर, बरोबर. आता ज्यावेळी आपण हीट याच्यामध्ये ॲड करतो आणि हीट ॲड करत असताना प्रेशर कॉन्स्टंट ठेवतोय आपण, त्यावेळी नेमकं काय घडतंय, हीट ॲडिशन केल्यामुळं एअर मॉलिक्यूलची इंटरनल एनर्जी वाढते. आणि इंटरनल एनर्जी वाढल्यामुळं या एअर पार्टिकलचं एक्सपान्शन होतं आणि त्याच्यामुळं पिस्टन अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह केला जातो. सुरुवातीला पिस्टन या पोझिशनला होता, तो या पोझिशनला लिफ्ट झाला. तर या ठिकाणी म्हणतो आपण इतकं वर्क घडलेलं आहे. कशामुळं, ड्यू टू हीट ॲडिशन. हीट ॲडिशनमुळं हे इतकं वर्क घडलं. तर या दोन्ही डायग्राममध्ये जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर बघा, सुरुवातीचा एरिया किती होता, एवढा होता. सुरुवातीचा हा एरिया, हीट ॲडिशनमुळं एरिया इन्क्रीज झालेला आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी घडल्या बघा, हीट ॲडिशनमुळं एरिया वाढला, आणखीन याच्यामध्ये हीट ॲडिशन झालेली आहे. या 2 गोष्टी या प्रोसेसमध्ये झालेल्या आहेत. त्याचबरोबर वर्क डन, इतकं वर्क डन घडलेलं आहे. इथं कुणी कुणावरती वर्क घडवलं, तर या एअर पार्टिकल कडून पिस्टन वरती वर्क घडवण्यात आलेला आहे. पिस्टनला वरती लिफ्ट करण्यात आलेलं आहे. त्यानंतर हीट ॲडिशन टाईप नंबर 2, दुसरा टाईप, टाईप सेकंड, हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून हीट ॲडिशन करणे. याच्यामध्ये काय घडणार आहे बघा, सेम बरचीच केस घडणार आहे. हा सिलेंडर, त्याच्यामध्ये पिस्टन, त्याच्या बॉटमला एअर पार्टिकल. ज्यावेळी आपण हीट ॲड करणार, हीट ॲड केल्यानंतर बिफोर आफ्टर टेम्परेचर जरी कॉन्स्टंट असलं तरी एअरचं या ठिकाणी काय होणार, एक्सपान्शन होणार.
म्हणजे जी गोष्ट पहिल्या डायग्राममध्ये घडलेली आहे तीच या ठिकाणी घडणार, एरिया इन्क्रीज होणार. कन्सेप्ट कळतंय? ज्यावेळी आपण याच्यामध्ये हीट ॲड करतो, हीट ॲड केल्यामुळं काय होतंय, हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. हीट ॲड केल्यानंतर एअरची इंटरनल एनर्जी वाढली, इंटरनल एनर्जी वाढल्यामुळं एक्सपान्शन झालं. तर याचं देखील कन्क्लुजन असं करू आपण, एरिया याच्यामध्ये इन्क्रीज होतो आणि हीट जी आहे ती हीट आपण याच्यात ॲड केलेली आहे. ही दुसरी प्रोसेस झाली. आता तिसरा टाईप, हीट ॲडिशन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून हीट ॲड करायची. म्हणजे काय बघा, सिलेंडर, त्याच्यामध्ये हा आहे पिस्टन आणि वर्किंग मीडिया पण याच्यामध्ये भरलेला आहे एअर. आता कॉन्स्टंट व्हॉल्यूम याचा अर्थ काय बघा, व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणजे जरी आपण हीट ॲड केली तरी इंटरनल एनर्जी वाढणार पण एक्सपान्शन होणार नाही. का एक्सपान्शन होणार नाही? कारण व्हॉल्यूम कसं ठेवलंय आपण इथं, कॉन्स्टंट. त्यामुळं हीट ॲडिशन केल्यानंतर देखील पिस्टनची मुवमेंट होणार नाही. या ठिकाणचा जो एरिया असणार आहे तो एरिया, एअरचा जो एरिया असणार आहे तो एरिया बदलला जाणार नाही. लक्षात येतंय? या प्रोसेसला म्हणतो आपण कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट ॲडिशन. आता कॉन्स्टंट व्हॉल्यूममध्ये काय कन्क्लूड करता येईल, एरिया कसा राहिला, कॉन्स्टंट, आणि हीट मात्र आपण याच्यामध्ये ॲड केलेली आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं या हीट ॲडिशनसाठी आपण 3 टाईपमधील कोणत्या तरी एक टाईपचा वापर करून पहिली प्रोसेस आपण पूर्ण करणार आहे. त्याच्यानंतर ज्या 4 प्रोसेस आहेत त्याच्यामधील पुढची एक प्रोसेस आपण बघतोय आता. हीट ॲडिशन नंतर लगेच घेऊ आपण हीट रिमूव्हल, एक्झॅक्टली याच्या अपोजिट. हीट रिमूव्हल ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस पण आपल्याला 3 प्रकारे करता येते. त्याच्यामधील पहिला टाईप 1, हीट रिमूव्हल ॲट कॉन्स्टंट प्रेशर. प्रेशर कॉन्स्टंट ठेवून हीट रिमूव्ह करायची. म्हणजे काय होईल बघा, सिलेंडर, त्याच्यामध्ये आहे हा पिस्टन, त्याच्यामध्ये वर्किंग मीडिया आहे एअर. ज्यावेळी आपण या ऑक्युपाइड एरियामधून हीट रिमूव्ह करतो, एअरमधून हीट आपण रिमूव्ह करतो ॲट कॉन्स्टंट प्रेशर ठेवून, ज्यावेळी हीट रिमूव्ह होते त्यावेळी या ठिकाणी पिस्टन डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो. या पोझिशन पासून तो खाली येणार. का येणार खाली सांगा? याचं रिझन असं आहे, ज्यावेळी हीट रिमूव्ह होते त्यावेळी इंटरनल एनर्जी कमी होते. इंटरनल एनर्जी कमी झाल्यामुळं या ठिकाणी पिस्टन डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतो. इथं जे वर्क घडतं ते वर्क कुणाकडून कुणावरती घडवलं जातं, तर या ठिकाणी जे वर्क घडतं ते वर्क पिस्टनकडून एअरवरती घडवलं जातं. याचं कन्क्लुजन असं करता येईल, एरिया याच्यामध्ये डिक्रीज होतो आणि हीट रिमूव्ह होते. टाईप नंबर 2, हीट रिमूव्हलचा टाईप नंबर 2, हीट रिमूव्हल ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून हीट रिमूव्ह करायची. सेम डायग्राम येईल का बघा. सुरुवातीला एअरचा हा एरिया आहे, ऑक्युपाय एरिया. आता हीट रिमूव्ह झाली, याच्यातून कॉन्स्टंट टेम्परेचर ठेवून आपण हीट रिमूव्ह करतोय. आता हीट रिमूव्ह झाल्यामुळं काय घडणार, इंटरनल एनर्जी कमी होणार आणि त्याच्यामुळे पिस्टन डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होणार. म्हणजे हा जो एरिया आहे हा एरिया कमी होणार. लक्षात आहे? तर इथं कन्क्लुजन लिहितो, एरिया डिक्रीज होणार
आणखीन हीट जी आहे ती हीट रिमूव्ह होणार. त्यानंतर पुढचा टाईप नंबर 3, हीट रिमूव्हल ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवून हीट रिमूव्ह करायची. याचा अर्थ काय? व्हॉल्यूम कॉन्स्टंट याचा अर्थ एअरचा ऑक्युपाय असणारा एरिया जो आहे तो बदलणार नाही. जरी हीट रिमूव्ह झाली तरी कॉम्प्रेशन होणार नाही. सुरुवातीला असणारा हा जो एरिया आहे आणि हीट रिमूव्ह झाल्यानंतरचा हा जो एरिया आहे याच्यामध्ये चेंज होणार नाही. हीट रिमूव्हल ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, याच्यामध्ये काय होईल? एरिया रिमेन्स कॉन्स्टंट आणि हीट मात्र काय होईल? रिमूव्ह होईल. याचं कन्क्लुजन असेल. ठीक आहे. या पद्धतीनं 4 प्रोसेसमधल्या 2 प्रोसेस कंप्लीट केल्या आपण, हीट ॲडिशन आणखीन हीट रिमूव्हल. तर याच्या पुढचा टाईप आहे तो म्हणजे आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन. आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन. आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन मध्ये काय होणार आहे? तर या पिस्टन सिलेंडर अरेंजमेंटमध्ये एक्सपान्शन होणार, पण कसं? आयसेंट्रॉपिक. आयसेंट्रॉपिक याचा अर्थ काय? नो हीट ॲड और नो हीट रिमूव्ह. म्हणजे जी काही एअरमध्ये हीटची व्हॅल्यू आहे ती कशी राहणार? कॉन्स्टंट. आता सुरुवातीला एअर एवढ्या एरियामध्ये ऑक्युपाय आहे आणि याचं एक्सपान्शन झालं. आता एक्सपान्शन झालं म्हणजे काय होतं? एक्सपान्शन होणं म्हणजे पिस्टन अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होणं आणि हे एअरचं एक्सपान्शन झालं. एक्सपान्शन होतं म्हणजे एरिया इथं काय झाला? वाढला. पण एरिया वाढ किंवा कमी वाढतोय, पण हीट मात्र कशी? नो हीट ॲडिशन नो हीट रिमूव्हल. तर याच्यासाठी काय लिहिता येईल? एरिया काय होणार? इन्क्रीज होणार. हे कन्क्लुजन देता येईल. पण हीट ॲडही होणार नाही, हीट रिमूव्ह होणार नाही. एक्झॅक्टली अपोजिट चौथी प्रोसेस आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन. तर याच्यामध्ये काय होतंय? आयसेंट्रॉपिक याचा अर्थ सांगितलं तुम्हाला, नो हीट ॲड किंवा नो हीट रिमूव्ह. हीट ॲडही होणार नाही, रिमूव्हही होणार नाही. आता याच्यामध्ये काय होईल बघा. सुरुवातीला पिस्टन या पोझिशनला आहे, याच्यामध्ये एअर पार्टिकल आहेत. कॉम्प्रेशन होतं म्हणजे काय होतं बघा? आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन म्हणजे काय? पिस्टन डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह होणे, एरिया कमी होणे. इथे लक्षात येईल, सुरुवातीला एरिया एवढा होता आणि कॉम्प्रेशन झालं म्हणजे पिस्टन डाऊनवर्ड डायरेक्शनला मूव्ह झालेला आहे. म्हणजे इथं कन्क्लुजन टाकता येईल आपल्याला, एरिया डिक्रीज होतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या टोटल 8 प्रोसेस आहेत. या 8 प्रोसेस मध्ये एरिया वाढतो, कमी होतो आणि हीट ॲड होते, रिमूव्ह होते किंवा कॉन्स्टंट राहते. त्याच्यानुसार या प्रॉपर्टी ज्या आहेत म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि एन्ट्रॉपी, या प्रॉपर्टी कमी किंवा जास्त होते. ठीक आहे. तर हा पार्ट बेसिकचा पार्ट होता आणि या पार्टच्या आधारे आपण 5 प्रकारच्या पॉवर सायकल नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व्ह करणार आहे.